बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं की हे वेट कॅरी करायचे आपल्याला, डंबेल्सचं उदाहरण दिलं. जर आपण उजव्या हाताने 10 किलो उचलू शकतो आणि डाव्या हाताने 10 किलो उचलू शकतो, मग 4 किलोचा आणि 8 किलोचा गोळा आपण का नाही उचलू शकत आणि टाकू पण का नाही शकत? करू शकतो. हे काय मसलवरती सगळं अवलंबून आहे. आता तुम्हाला डाव्या हाताने थोडंसं ऑकवर्ड वाटलं असेल का? असं झालं की उजव्या हाताने इतक्या वेळा आपण सराव केलेला आहे की ही एक मसल मेमरी आपल्यामध्ये तयार झाली आहे. मसल मेमरी तयार असते म्हणून आपण न बघता पण कधी क्रिकेटचा कॅच घेतो बघा. मसल आपल्याला सांगतो बॉल इकडून आलेला आहे, डोळ्यांनी अगोदर बघितलेलं असतं, मसल तेवढा सांगतो एवढाच हात पुढे घ्या, डोळ्यांनी बघायची गरज नाही पडत. मग मसल मेमरी कधी तयार होते? खूप सराव केल्यानंतर. एखादा फास्टर बॉलर आहे, पहिल्या दिवशी येऊन फास्टर लागतोय का? खूप सराव केलाय ना अगोदर. तसंच आपल्याला याचा खूप सराव करायचा आहे. म्हणून आपल्याला एवढे गोळे ठेवायचे रोज सोबत. 5 लोक मिळून आपण घेतले ना, 5 लोकांच्या पुढे 6वा वाढवायचंच नाही गोळ्यासोबत. 6वा असेल तर त्याला त्याचा गोळा घेऊन इतका त्याचा सराव करायचा की त्याला आपल्याला एकदम खेळणंच वाटलं पाहिजे. त्याचं गोळा म्हणजे आपल्यासाठी खेळणं. दुसरं रिझन सांगतो, आता थोडीशी वेगळी बाजू सांगतो. आता 18च्या बॅचचा एक मुलगा होता आपल्याकडे, उजव्या हाताने आउट ऑफ गोळा टाकायचा, तो राईटीच होता आणि ऐन 8 दिवस अगोदर फिजिकलच्या गाडीवरून पडला आणि तोच हात फ्रॅक्चर झाला. आता आपल्याला गोळ्याला मार्क्स किती आहे? 50 पैकी 15 डायरेक्ट म्हणजे 0 झाले. आपण किती पैकी राऊंड देणार आहे? 35 पैकी. 35 पैकी 35 पडले तर काठावर चान्सेस आहे क्वालिफाय होण्याचे. 35 पैकी 30 पडले तर आपण घरी की नाही. मग त्या दिवसापासून मला असं ठरवलं की आम्ही असं ऑब्झर्व केलं की आपल्याला दोन्हींची प्रॅक्टिस करून ठेवायची. तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगतो. 8 दिवस फिजिकल आहे बरोबर, 15 पैकीचा गोळा आहे. डाव्या हाताने 6 दिवस प्रॅक्टिस केली, 6व्या दिवशी 12 मार्क घेतले डाव्या हाताने आणि भरती झालेली आहे. कधी इकडे आला की तुमच्या समोर घेऊन येईल मुंबई पोलीस. असे उदाहरणं आहेत. मग आता मला सांगा, डाव्या हाताने फेकू शकत नाही का आपण? तो जर फेकू शकतो तर आपण पण फेकू शकतो. हे काय आहे की प्रॅक्टिस करायची. दुसरा भाग थोडासा सायकोलॉजिकल सांगतो. उजव्या हाताची जेवढी स्ट्रेंथ आहे तेवढीच जर डाव्या हातामध्ये असेल तर हा डायरेक्टली इफेक्ट तुमच्या मेंदूवरती. तुम्ही बघितलंय आता असं सायन्स सांगतं की जो राईट हँडने जास्त ऍक्टिव्ह आहे त्याचं लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह होतं. त्याचा लेफ्ट हँड जास्त ऍक्टिव्ह आहे त्याचा राईट ब्रेन जेव्हा जास्त ऍक्टिव्ह. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल लेफ्ट हँड आहे का? लेफ्ट हँड. डाव्या हाताने काम करणारे लोक थोडंफार काही गोष्टींमध्ये वेगळे असतात, युनिक असतात आणि ते हुशार पण असतात. एक पाठी असतात बऱ्याच वेळा, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल. पण डाव्या हाताने जे काम करत आहेत त्यांचं राईट ब्रेन खूप जास्त ऍक्टिव्ह झालेलं आहे. राईट ब्रेन खूप शार्प असतो, तो आपल्याला अभ्यासात कामाला. म्हणून डाव्या हाताने काय ऍक्टिव्हिटी सुरू करायच्या तर आपल्याला ब्रेनला सुद्धा लगेच मी तुम्हाला सांगणार नाही गोळा आउट ऑफ टाका डाव्या हाताने, पण सवय करा डाव्या हाताने. एक लोक आहे डाव्या हाताने घास सुद्धा ते आहे ना आता, पण काही नाही आहे. मसल मेमरी नाही. मसल मेमरी हा वर्ड लक्षातच ठेवा. मसल मेमरी वर्ड लक्षात ठेवा. द्रोणाचार्य माहिती तुम्हाला कोण होते? गुरु अर्जुनाचे गुरु होते बरं. पांडवांचे अर्जुनाचे गुरु होते द्रोणाचार्य यांनी. ते गुरुकुल मध्ये राहायचे ना पहिले मुलं, माहिती तुम्हाला हे? तर गुरुकुल मध्ये द्रोणाचार्यांची ज्या पत्नी होत्या त्यांना द्रोणाचार्यांनी काय सांगितलं की जेव्हा अंधार असेल तेव्हा अर्जुनाला जेवायला द्यायचं नाही. अंधारात अर्जुनाला जेवायला द्यायचं नाही. काय रिझन? आणि एकदा असंच होतं, ते जेवण करत असतात, पूर्वी दिवे असायचे ना, बत्ती असायचे बघा, त्या जेवत असताना तो दिवा विझला जातो आणि काळोख पूर्ण होतो. आता तरी लाईट असतं, आपले इन्व्हर्टर वगैरे लगेच लाईट चालू होतात. पूर्वी लाईट गेली म्हणजे अंधार झाला, काळोखच व्हायचा ना, दिसणार नाही, डोळे उघडे पण इथले दिसत नाही. पण अर्जुनाचं जेवण कंटिन्यू राहिलं बरोबर. आता तुम्ही जेवण करताय आणि लाईट गेली तर मला सांगा, घास उचललेला बरोबर तोंडात जाईल की नाही, की नाकात जाईल? का नाही जात? का नाही जात? अंधार याचा अर्थ काय? डोळे बंद आहे. डोळे बंद आहे अर्थ अंधार सारखाच ना, तरी पण तोंडातच घास गेला का? तर ही मसल मेमरी डेव्हलप झालेली आहे. ह्या हाताला माहिती आहे कधी वाकायचं आहे आणि ह्या रिस्टला माहिती कधी असं करायचं आहे, आणि ह्या मसलला माहिती आहे घास एवढा आहे तर किती आ करायचं आहे, घास एवढा आहे तर किती आ करायचं. पाणी पिताना आपण आ किती करतो, घास घेताना आ किती करतो, लाडू खाताना आ किती करतो, वेगवेगळं आहे की नाही? हे कधी ठरतं? हातात टच झाल्या. समजलं? मग अर्जुनाच्या लक्षात आलं की हे काही डोळ्यांचा खेळ नाही आहे, हा मसलचा खेळ आहे, मसल मेमरी आहे.
मग अर्जुनाला असं रिअलाइज झालं की बाण मारताना डोळे उघडेच असले पाहिजे, असं काही गरजेचं नाही. म्हणून अर्जुनाने बाण कुठे मारला? बरोबर खाली बघून माशाच्या डोळ्याला. का मारला? तर ती मसल मेमरी होती, त्याला माहिती होतं कधी सोडायचं बाण. आपली मसल मेमरी अशी स्ट्रॉंग करून ठेवायची की आपल्याला प्रत्येक इव्हेंटमध्ये पण आणि आयुष्यभर मरेपर्यंत आपल्याला कामात येणाऱ्या अशा चांगल्या गोष्टी शिकून घ्यायच्या. म्हणून डाव्या हाताने पण सवय ठेवा. क्लिअर? आता एवढंच आपल्याला गोळ्यामध्ये करायचंय पूर्ण आठवडा. नंतर पुढच्या 3 एक्सरसाइज आणि मग आपण स्किल पार्टकडे जाऊ. अगोदर याची प्रिपरेशन एवढी करून ठेवायची की स्किल पार्टवर गेल्यानंतर विदिन 15 डेज आपण आउट ऑफच्या आसपास पोहोचलोच पाहिजे सगळे. आणि त्याच्यासोबत हे जे अपर बॉडी वर्कआउट आहे ते सोडून चालणार नाही, ते रोज करायचंच आहे आपल्याला. कोर स्ट्रेंथ रोज करायचीच आहे, रनिंग रोज करायचीच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं 3 इव्हेंट असे की जे थाईजचे आपल्या 100 मीटर स्ट्रेंथ, 1600 मीटर काल सांगितलं कसला इव्हेंट आहे 1600 परवा झालं ना आपलं, स्पीड प्लस एन्ड्युरन्स. आणि तिसरा पार्ट स्ट्रेंथ. सगळं आहे माझ्यात, स्पीड पण आहे, एन्ड्युरन्स पण आहे. पाय लॉक झाले तर नाही होणार ना. म्हणजे इनडायरेक्टली काय आहे की सगळे इव्हेंट तिन्ही पण इथले आहेत, म्हणून आपल्याला याला जास्त स्ट्रॉंग करायचं. तुम्ही ऑब्झर्व केलंय का पहिल्या दिवसापासून आपण पायाचे वर्कआउट जास्त करतोय, स्टेपिंग करतोय, स्क्वॉट्स जास्त करतोय, स्टेपिंगला तिकडे खाली जात होतो पायऱ्यांवरती. प्रत्येक याची बेसिक इथे प्रत्येक गोष्टीची. त्यामुळे याला स्ट्रॉंग करून ठेवू. सोबत अप्पर बॉडी पण स्ट्रेंथ, कोर पण स्ट्रेंथ आपल्याला वापरायची. क्लिअर? आपला ग्रुप कोण कोण घेतो गोळे?